तुकोबराने 1000 अभंग मागणी परलेलेत. त्या मागणीमध्ये 3 गोष्टी प्रधान आहेत: प्रेम, संताची संगती आणि तुझं चिंतन. विठ्ठल विठ्ठल देवा, तुझं विसर म्हणजे माझं मरण आहे आणि तुझं स्मरण म्हणजे माझं जीवन आहे. ही तुकोबारांची भाषा आहे. आता आमचं संसाराचं विसर म्हणजे आपलं मरण आहे. संसाराचं विसर म्हणजे काय? आमचं मरण आहे. आणि परमार्थाचा विसर झाला तर आमचं जीवन आहे. बायको म्हणते काय उठलं की लावलं दररोज कीर्तन कीर्तन कीर्तन. संसार कोण करायचा? तुमचा बाप. अरे बाप संसार केला म्हणून मी करायलो. आता मी करायला म्हणून पुढे संसार पोरग करील. संसार संसारती ती संसार. संसाराची व्याख्या आहे संसारती म्हणजे तो सरकत राहतो, त्याचं नाव संसार. सरकत राहतो. मी नेहमी सांगत असतो, पंढरपूरला बसलेल्या सगळ्या रोगी महारोग्या गाड्यावर पडलेल्या, ते एक बायको त्याची दोरी घेऊन ते गाड्यावरती तो पडलेला राहतो. छोटे हात घेऊन बोलतो, द्या माऊली द्या माऊली बोलत राहतो. त्याला विचारलं हे वडणारी कोण आहे? तो म्हणतो माझी बायको आहे. काय म्हणतो? दोन्ही हात नसलेले ज्याचा संसार चालू आहे, दोन्ही डोळे नाहीत त्याचाही संसार चालू आहे, ज्याचे दोन्ही पाय नाहीत गाडीवर बसून जातो त्याचा संसार चालू आहे. पण परमार्थ सर्वाचा चालू आहे का याचा विचार आम्हाला केला पाहिजे. चांगलं असलं तरी परमार्थ चालत नाही आणि वंगळ असलं तरी. देवाला माहिती आहे संसार चालणार आहे, नाही मागितलं तरी देणंच आहे आणि नाही म्हणलं तरी देणंच आहे. जसं कोरोना सांगितले, नाही म्हणलं तर लस घेणं आहे आणि घे म्हणलं तरी घेणंच आहे. अनिवार्य आहे, याला अनिवार्य आहे. तसं संसार अनिवार्य चालत राहणार आहे, पण न होणारा तो परमार्थ आहे. परमार्थ करावा लागतो. करावितात विचारलं, जर माझा विसर तुम्हाला नाही झाला तर संसार कोण करायचा? ऐका, देवाने प्रश्न केले तुकोबाराला. अभंगातून लक्षात येतं. देव म्हणले, महाराज जर माझा विसर होणे असं तुम्हाला वाटतं, मी हे वर द्यायला तयार आहे. आणि जर असं जर घडलं तर तुमचा संसार कोण करायचा? कुटुंबाचा तुम्हा भार मज व्यवहार निमित्त. तुकोबाराने लगे उत्तर देऊन टाकलं, देवा कुटुंबाचा भार तुमच्यावर आहे आणि मी मात्र निमित्त मात्र आहे. आणि हे कळून जर तुमचा विसर जर नाही झाला तर माझा परमार्थ सिद्धीला जातो. जर मीच संसार करतो आणि तुमचं स्मरण चालू तर त्याच्यामध्ये न्यूनता आहे. त्याच्यामध्ये काय न्यूनता आहे. आणि तुका म्हणे त्याचा सर्व देव भार, तुका म्हणे त्याचा सर्व देव भार, चालवी कमार होनिया, चालवी कमार होनिया.
देवाचा देव सर्व भार देव सर्व भार चालवी कामार होऊन या. होऊन या. तुकोबारायांच्या जीवनामध्ये पाहिलं तर ह्या दोन्हीची संगती ज्याला लागली त्याला परमार्थ कळला. 1000 कीर्तन ऐकले मतलब नाही, पण एक कीर्तन ऐकलं त्याचा उद्धार होऊन जातो. हे बांधून ठेवा, गाठी बांधून ठेवा. बरेच लोक म्हणतात महाराज एवढे कीर्तन ऐकले, एवढे कीर्तन ऐकले, एवढे कीर्तन ऐकले, आणि बसून उठल्यावर म्हणतो हे सगळं मीच केलं. एवढे कीर्तन ऐकून सगळं जर मी करतो तर मग तो केलं काय? आणि व्यवहार परमार्थ कळायला फार भाग्य असलं तर क्षणात कळतो, भाग्य नसलं तर अनंत जन्म. दुसरा प्रश्न आहे का, हे उद्या स्मरण करा. देवाने विचारलं माझा स्मरण करशील तर तुझा संसार कोण करील? तुकोबारांनी प्रमाणाने म्हणले देवा सगळंच्या सगळं कुटुंबाचा तुम्हा भार, माझ्या कुटुंबाचं सगळं भार तुमच्यावर आहे. आणि हे मी त्यावेळेला सोडून टाकलं. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. प्रश्न सांगत होतो तुझा नामस्मरण मी जर केलं तर माझं कोण करेल संसार? देव म्हणले मी करतो. तुकोबाराय म्हणले तुम्हीच करता, संशय नाही. उंच नीच काही अभंग पहा, सगळं त्याच्यामध्ये आपल्याला भेटेल. तुका म्हणे घालू तयावरी भार. पुढचा प्रश्न आहे का, तुकोबाराय म्हणले एवढी घाई कशाला करता, संसार करा. देवा म्हणले एक बार जर हे जन्म गेला तर पुन्हा नामचिंतन तर काय जेवायला सुद्धा बसता येणार नाही. बैल जेवतात का चरतात? हा सोपं. आता मी लय पुढे नाही जातात. आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी, सवे घेऊ शिदोरी. हे जन्म असा आहे, हे मानव देह असा आहे. या जन्मात जेवता येतं आणि जेवल्यानंतर शिदोरी सोबत घेऊन जाता येतं. लक्षात ठेवा. पण मानव देहाला जर सगळं जर देह जर तुम्ही पण जेवता नाही येत, खाता येतं, चरता येतं आहे का नाही? आणि दुसरं काही शब्द आहे का प्राण्यासाठी खाण्यापिण्याला? चरणं एक माहिती आहे का नाही? पण सवे शिदोरी घेऊन जाता येत नाही. तुकोबाराय म्हणले नामस्मरण तर इथं करीनच, पण सोबत सुद्धा घेऊन जाईल. महाराज एक राजा होता, ऐका. जंगलात गेला, खूप ताण लागली, पाणी प्यायला एका झाडाखाली बसला. झोपडी दिसली पडकी. तिथं गेल्यानंतर फुटक्या गाडग्यातलं पाणी ते शेतकऱ्यांनी आणून दिलं, बनेन फाटलेली सगळं, चप्पल तुटलेली सगळं. राजाला आनंद वाटला, लोट्यात पाणी प्याला. त्याच्याकडे पाहिलं, तू खूप गरीब दिसतो. तू म्हणला हो महाराज तुमच्याच राज्यात राहतो. काय करतो? काय नाही महाराज म्हणले लाकडं तोडतो, कोळसे करतो, आणि ह्या सोनाराला आणि ह्या लोहाराला विकतो म्हणले. कारण पहिल्याचं काय मशीन बिशीन नव्हती, कोळशावर काम व्हायचं. राजाने त्याची दैनंदिन अवस्था पाहून प्रधान समोर आला. बोला महाराज आपल्या गावाजवळच 100 वृक्षाची जमीन याला देऊन टाक. किती वृक्षाची? 100 वृक्षाची जमीन दिल्यानंतर 3-4 वर्षानं राजा पुन्हा जंगलात आला. पुन्हा त्या झाडाखाली बसला. पुन्हा तो पाहतो झोपडी तीच आहे, माणूस सुद्धा तोच आहे, बदल काहीच नाही. आणि राजाला कौतुक वाटलं. राजाने त्याला बोलवलं, का रे तुला मी 100 झाडाची जमीन दिली होती. ते म्हणला महाराज
असं इकडलं जंगल तोडू 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 सगळं विकून कोळशे करून राग झाले, पोट भरत होतं. मला चिंता होती कुठून काय करावं, पण तुम्ही दिलेल्या 100 पैकी बरंच झाडं तोडले, कोळशे करून विकलो म्हणून आज जिवंत आहे. राजाने मुकुट काढून ठेवून दोन्ही हाताने कपाळ बुडून घेतलं. ते म्हणला महाराज झालं काय? ते म्हणला मूर्खा, एक जर चंदनाचं झाड विकला, 52 नावाचा चंदन, कोटी रुपये आले असते आणि एका वृक्षात तुझे कितीतरी बंगले झाले असते, पण तू त्या वृक्षाची जाळून राख केलंस. किती वृक्ष जाळलास? ते म्हणला महाराज 70. किती? 70. तुमचं काय वय? 36. किती झाडं गेले? 36. आपल्याला झाडं किती आहेत? शतगणिले ते अर्धे झाड तर झोपीतच गेले, जळून खाक झाले. उरलेले झाड कोणाचे 25 गेले, कोणाचे 10 गेले. एक जण म्हणला महाराज 52 वर्ष झालं. अरे 52 झाड तोडून राख करून टाकलंस, फायदा? एक एक वर्ष आपला म्हणजे चंदनाचं झाड आहे महाराज. कशाचं झाड आहे? चंदनाचं आहे. तुकोबराय म्हणतात देवा, एवढं सुंदर देह हे मिळाल्यानंतर, या देहाला मिळाल्यानंतर मी कशाला माझे दिवस वाया घालू संसार करून? जर मला तुला द्यायचं असेल तर माझे झाड वाया घालू हेचे दान देगा देवा. फक्त तुझा विसर नाही झाला पाहिजे, तुझा विसर नाही झाला पाहिजे. चिंतन कसं केलं पाहिजे की त्याचा एकच बार जर विसर झाला तर तुकोबाराला एक युग बितल्यासारखं वाटायचं महाराज. काही काही भक्त असे आहेत की विसर करावा लागतो, विसर पाडावा लागतो तरी विसरत नाही. काही काही भक्त असे आहेत त्याला ध्यानात आणावं लागतो तरी ध्यानात येत नाही. नारदजी वृंदावनाला गेले. नारदजीला एक अभिमान झाला. देव बोलू लागले त्या दिवशी, म्हणले नारदा काय चालं? बरं चालं. नारदजी म्हणले देवा तुमचं नाम स्मरण करतो, आनंदात फिरतो. बरेच लोक म्हणतात काय करतात? काय नाही बघा, मस्त खातो, विठ्ठल विठ्ठल म्हणतो, भजन करतो, असं म्हणतात नारदासारखं. नारदाने म्हणले की देवा मी सगळं नामचिंतन करत फिरत असतो. नारदाला अभिमान झाला की या जगात मीच नामचिंतन करतो, म्हणजे देवाला विसरूनच देत नाही. वृंदावनमध्ये नारदजी आले तेवढं ऐकून, आणि एक गवळणी आपला घडा पालतं घेतली, पालतं घालून तिने ध्यानस्थ बसली. परमात्मा गोकुळात होते. सगळ्या गवळणी त्या भगवंताचं गुणगान करत होतं. कोणी दही दूध विकत होतं, ती मात्र घडा पालतं घालून ध्यान करीत होती. नारदाला आश्चर्य वाटलं. अखंड परमात्मा सच्चिदानंद स्वरूप बालकृष्ण परमात्मा जन्माला गोकुळात आला आणि ही ध्यान करते, केवढी मूर्ख आहे. आणि नारदाने तिला जाऊन विचारले, म्हणजे नारायण नारायण जागी हो. तिची ध्यान गेली आणि तिला विचारलं नारदाने काय करते, कुणाचं ध्यान करते तू? गवळण म्हणली महाराज ध्यान करत नाही, माझ्या ध्यानात बसलेलं मी बाहेर काढतो. काय? माझ्या ध्यानात जो बसलेला आहे कृष्ण परमात्मा तो जात नाही. मी काल शृंगार करायला लागले पण नाकातली नथनी कानात गेली, गळ्यातला हार पायात बांधले आणि पायातली चैन मी गळ्यात बांधली. माझी सासू घेऊन माग लागली दांडक. केवढी भक्ती आहे महाराज. आणि त्याच्यामुळे महाराज माझ्या मनात बसलेला कृष्ण मी बाहेर काढतो तरीही निघत नाही. कंठी धरिला अवघा जनी तुझा विसर. अशी भक्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा परमार्थ सफल झाला आज म्हणता येत नाही महाराज. म्हणून त्याचं चिंतन सहज घडलं पाहिजे. 3 प्रकार आहेत. एक मुद्दामून आठवण करावं लागतो, एक साधक आहे. दुसरा त्याला सवय पडलेली असते, कधी मधी आठवण होती तो घेत असतो. तिसरा आहे. आणि पहिला जो आहे महाराज त्याला कळतच नाही कधी मी नामचिंतन केलं. नित्यनेम करणाऱ्या माणसाला तांब्या पडल्याबरोबर कधी मुखातून सुंदरती ध्यान देवाची द्वारी निघून जातं, पता लागत नाही. आणि आमच्यासारख्याला म्हणावं लागतं. बायको म्हणते आंघोळ कराले का? हो. म्हणा हरिपाठ. म्हणतो सुंदरती ध्यान उभी विटीवरी कट्यावरी ठेवून या, तुझा विसर न व्हावा. देवा फक्त माझ्या जीवनामध्ये एक मी मागणी मागतो, तुझा जर विसर झाला तर या देहाला किंमत नाही, मला किंमत नाही, जीवनाला किंमत नाही. कारण या देहामध्ये अनेक प्रकारचे तुका म्हणे देह
भरिला विठ्ठले काम क्रोध केले घर रे. या देहात अनेक विकार जागृत होऊन नाचतात, थैथै नाचतात आणि ते नामचिंतन करू देत नाहीत. म्हणून तुझं नामचिंतन एवढं झालं पाहिजे की मी नाचल्यानंतर ते पायाखाली तुडले पाहिजे काम क्रोध. म्हणून माझी अवस्था अशी कर असं अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणले. हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडे हे माझे सर्व जोडे. महाराज म्हणले असं जर असलं तर आनंदाने मी काय करेन तुझं नामचिंतन गुण गायन आवडी हेच माझी सर्व जोडी. मला जर माझ्या जीवनात जर काही द्यायचं असेल तर तुझं गुण गाणं हेच माझं उद्देश पाहिजे असं तुकोबारायांनी म्हणले. का म्हणतात तुकोबाराय असं तर भगवंताचं नाम आधी आहे, भगवंताचं नाम मध्यस्थ आहे आणि भगवंताचं नाम शेवट आहे. ज्ञान होण्याच्या अगोदर भगवंताचं नाम आहे, ज्ञान होत असताना भगवंताचं नाम आहे आणि ज्ञान झाल्यानंतर सुद्धा भगवंताचं नाम आहे. महाराज आलं का लक्षात? ज्ञानाची त्रिपुटी. ज्ञान झालं किंवा नाही झालं हा विषय वेगळा, पण नामचिंतन जिथं अखंड चालतो. आता ज्ञान आणि ज्ञान विज्ञान सहितम विठाला विठाला काय म्हणले बाबा? ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षेशे शुभा. चतुश्लोकी भागवताचा हा श्लोक बाबांनी विचारला. भागवत कथा म्हणजे 300 अध्याय 300 कथा नाही, फक्त 4 श्लोक आहेत. अहमेवा समेवाग्रे नान्यद सदसद परम पश्चादेम यत्यचेव शिष्य स्वस्म्यम रीत्यर्थम प्रतियत्न प्रत्येचात्मने यद विद्यात्मनो मायाम यथाभासो यथात्मः यथा महांती भूतानि भूतेषु चापचिष्णु प्रविष्टानि पुरुष्टानि तथा तशुनतेषु यद विज्ञान समन्वितम. अनेक श्लोक आहेत, त्यातला एक श्लोक येतो ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षेशी शुभात. ही गीतेमध्ये पण आहे, भागवतामध्ये पण आहे. ज्ञान आणि विज्ञानाच्याही पलीकडे असलेलं हे नामचिंतन कवच आहे महाराज. म्हणून तुकोबाराय हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. 3ऱ्या चरणात महाराज सांगतात हो न लगे मुक्ती आणि संपदा, 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 न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग घेई सदा, संत संग घेई सदा, गुण गायन आवडी आवडी, गुण गायन आवडी. संत संग घेई सदा, संत संग घेई सदा, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत देई सदा, गुण गायन आवडी, गुण गायन न लगे मुक्ती धन संपदा संत संग
दे सदा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की देवा मला काहीच नको, धन नको, मुक्ती सुद्धा नको. मुक्ती का नको, धन का नको? वेळ कमी आहे पण एक सांगून जातो. संत संग का पाहिजे? पुढे जाऊन थोडं अलीकडे कबीर महाराजांना बुलावा आला. राम बुलावा भेजियो दिया कबीरा रो. कबीर महाराज काशीत रडायला लागले. लोक जमा झाले. म्हणजे काय झालं महाराज? राम बुलावा भेजियो दिया कबीरा रोय. ते म्हणले अरे मला भगवान परमात्म्याचं बोलून आलं, मी जाणार आहे. लोक म्हणले एवढं ब्रह्मज्ञान सांगितलं तुम्ही, देह सोडायच्या वेळी एवढं दुःख काऊन व्हायचं? तुम्ही तर संत आहे, व्हायला नाही पाहिजे. कबीर महाराज म्हणले दुःख त्याचं नाही. चलो राम बुलावा भेजियो दिया कबीरा रोय. जो सुख साधु संग में वहाँ वैकुंठ ना हो. का करो वैकुंठ जा का करो वैकुंठ. वहाँ आनंद वहाँ न जशोदा. वहाँ न संत वहाँ न भजन. का करो वैकुंठ. कबीर महाराज म्हणले वैकुंठात जाऊन काय करू? म्हणले मी काय करू? वैकुंठ वैकुंठ कसे सांगू का? ते म्हणले सांगा महाराज सांगा. एक व्यक्ती आला विदेशातून, झाला आता 10-20 मिनिटात कीर्तनात पितो. एक व्यक्ती विदेशातून आला, गावात गेला, गावातून विदेशात गेला. खूप मोठं त्यांनी शिक्षण घेऊन आलं आणि खूप पैसा कमावला. एवढा पैसा कमावला की देश खरेदी करू शकतो असं झाला. आणि त्यांनी आपल्या वस्तीतल्या लोकांना म्हणला तुमची गरिबी लहानपणापासून पाहिली, झोपडे तेच, तुम्हाला कपडे नाहीत, चपला नाहीत, खायला सुद्धा अवघड आहे, चला माझ्यासोबत. सगळे निघाले महाराज. आणि निघाल्यानंतर त्याने म्हणला प्रत्येक वस्तू सोन्याची. ऐका ऐका, प्रत्येक वस्तू कशाची? सोन्याची. अहो घर सोन्याचं, वाट्या सोन्याच्या, ग्लास सोन्याचे. त्याने म्हणलं एक शर्त आहे, सगळं सोन्याचं आहे पण सोन्याचं कुलूप घरला लावल्यानंतर चावी माझ्या हातात आहे. तुम्हाला सगळी व्यवस्था मध्ये बाहेर अजिबात यायचं नाही. आता मला सांगा झोपडी बरी का सोन्याचं कुलूप लावून मध्ये सगळी सुविधा वाला घर चांगलं? झोपडी बरी. हा, वैकुंठ म्हणजे सोन्याचं घर आहे, सोन्याचं कुलूप आहे, तिथं काही नाही, निस्ती निरव शांतता आहे. वैकुंठ जावोनी काय बाकरावे. वैकुंठ जावोनी काय बाकरावे. वैकुंठ जावोनी वैकुंठ जावोनी काय बाकरावे. उगेच पैसावे मौन रूप. उगेच पैसावे मौन रूप. मौन रूप कोपट जुनाट झोपडी. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी. उगेच पैसावे मौन रूप. मौन रूप वैकुंठ कोपट जुनाट झोपडी. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी. वैकुंठा जाऊनी काय बा करावे. कबीरदास महाराज सांगतात, तुकोबाराय सांगतात, बाबा मला वैकुंठापेक्षा आणि मोक्षापेक्षा प्रिय जर काय असेल
तर संताची संगती. संत संग साई देई सदा. का संताच्या संगतीत राहावं? कारण संताच्या संगतीत सर्व भेटतं महाराज. काय भेटत नाही असत नाही. भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी त्याकडे न पाहिले. सगळं भेटतं महाराज, सगळं भेटतं. म्हणून संताच्या संगतीत राहावं. आणि म्हणून संताची संगती उद्धाराला कारण आहे महाराज. न लगे मुक्ती धन संपदा. भगवान परमात्मा शिष्टाईला आले. कुठं आले? शिष्टाई. पांडवाकडे आले. धृतराष्ट्र बसलेला. भगवंतानी विनंती केली, माझ्या पांडवासाठी 5 गावं द्या, माझ्या पांडवासाठी 5 घरं द्या, माझ्या पांडवासाठी 1 घर द्या. आणि 1 घर बोलता 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 भगवान गहिवरले. केवढा दुष्ट राजा आहे, 1 घर सुद्धा द्यायला तयार नाही. आणि त्यावेळेला भगवंताची स्थिती पाहिल्यानंतर विदुरजी म्हणले, देवा तुमचं कार्य आटोपल्यानंतर आता तुमची स्थिती इथं थांबण्याची नाही आहे, तुम्ही आपल्या घरी चला. भगवान परमात्म्याला आनंद वाटला. आणि देवानी सगळी सभा संपल्यानंतर दुर्योधन समोर आला. ते म्हणला, कृष्णा अरे ऐक माझं. कोणाची भाषा आहे? दुर्योधनाची. काय कळलं? हे कडी माणसं. आपल्या गावातला महाराज लेकरू मोठा झाला तर समाजात आदराने बोलाव की, अरे कधी आलास तू आळंद देऊन, लई शाना झालास तू. याचं नाव दुर्योधन. मान मर्यादा काय नाही. आपल्यापेक्षा वयाने महान आहे, कीर्तन करते, टाळ घेऊन अभंग आहे, त्याला आदराने समाजात तरी हिंग रामराव तू इथं टाळ घेऊन थांबला होतास, आम्ही खाली बसलो होतो. झाली बोम त्याची. कृष्ण म्हणला, जग माझे पाय पडतो हे मला कसं बोलायले. ते म्हणले, दुर्योधना अरे किती भाऊ आहे तुला? दुर्योधन म्हणला, कृष्ण अरे काय गंमत करतो रे तू? म्हणला का? देवाने त्याला सांगितलं महाराज, त्या दिवशी सांगितलं. महाभारत चांगलं वाचा. देवाने त्या दिवशी सांगितलं, दुर्योधन माझे आजचे वाक्य लक्षात ठेव, तुझे भाऊ किती आहेत तू लिहून ठेव. दुर्योधन म्हणला, 100च नाही, कर्णासारखे 10 खरेदी करेन. किती? 10. देवाने सांगितलं. तिथून देव निघाले. आणि आल्यानंतर महाराज विदुरजींना अगोदर सूचना होती देव येणार आहेत. त्यांनी म्हणले शुचिरभूत व्हावं आणि देवाला काहीतरी द्यावं. विदुराने स्नान करत असताना श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी थाप टाका. आणि हे सगळं चालू असताना देवाचा रथ आला. विदुरजींचा आवाज आला. विदुराणी ऐकली पण बोलली नाही. दुसऱ्यांदा विदुर काका बोलले, विदुराणी अगं कृष्ण परमात्मा आपल्या दारी आलेत. आणि कृष्ण आलेत म्हणून बाहेर रथाला बांधाय गेले ते घोडे वगैरे. त्या तेवढ्यामध्ये महाराज विदुराणी धावत आले, वल्ल्या वस्त्रावरती आले आणि लगबगीनं ते टोपलं घेतलं आणि एक एक केळी सोलून भगवंताला केळी देऊ लागली. त्याचा गरा खाऊ लागली. त्याचा गरा खाऊ लागली. आणि परमात्मा खात होते तर चराचरातली मुंगी ना मुंगी तृप्त होत होती. आणि हे सगळं जात असताना विदुरजी येऊन थांबलेले आहेत. विदुरजींच्या डोळ्यातून पाणी वाहतं. काय म्हणावं या आबलेला, या मूर्ख स्त्रीला काय म्हणावं. ते म्हणले, विदुराने भानावर आले. आणि भगवान परमात्मा डोळे झाकून ते खात होती केळी. आणि एवढं झाल्यानंतर विदुराणीने पाहिल्यावर महाराज घाम फुटला, आत गेली आणि क्षमा याचना केली. देवा मला क्षमा कर बाबा, माझ्याकडून चूक झाली. भगवान परमात्मा, काकी तसं काहीच नाही, तुम्ही काही मनात संकोच करू नका. आणि सगळं झाल्यानंतर देव ज्या वेळेला निघाले त्यावेळेला देव विदुराला मागतात. मागणं ऐका. दारासमोर गेलेले आहेत. देव परत आले. ते म्हणले, काका. विदुराला काका म्हटले. विदुरजी म्हणले, बोला ना देवा काय पाहिजे. विदुर काका, ब्रह्मांड मी निर्माण केलं, ब्रह्मांडातलं चराचर मी निर्माण केलं, पण अशा केळीचं झाड मी निर्माण केलं नाही की ज्या केळीचे साल्ट खाण्यायोग्य आहेत. गरा कसा असेल ते गरा भेटलं नाही. जे केळी विदुराणीने मला दिलेली आहे त्या केळीचं 1 झाड मला द्याल. गहिवरले विदुर काका चरणावर पडले. देवा थट्टा करताय माझी. ते म्हणले, काका नाही, माझं ब्रीद आहे म्हणले. मला तुम्ही केळी तर दिलेच नाही,
पण केळीचं साल्ट एवढं गोड आहे, ते झाड कोणी लावलं, ते कुठून आहे, ते झाडाचा तपास करून द्या. आणि त्यावेळेला विदुर काकाला व्यासमहर्षीने लिहून ठेवलं, हृदयस्तु बीजम स्थापयते अंकुर भक्तिस्विच्यते. त्यांनी म्हणले, देवा भक्तिरूपी बीज तिच्या हृदयामध्ये रोवलं गेलं. कुणाच्या? विदुराणीच्या. आणि त्या बीज केळीचं बीज होतं, आणि केळीचं बीज ते रोवल्यामुळे तिच्या हृदयातून भक्तिरूपी हे झाड फळाला आलं. आणि त्या भक्तिरूपी झाडाला लागलेलं केळीचं फळ एवढं गोड आहे, मला बी भेटलं नाही. म्हणून भक्ती कुठं असते? अंतकरणात. न लगे मुक्ती धन संपदा काहीच नको देवा, फक्त तुझ्याविषयी संताविषयी असलेली भक्ती माझ्या अंतकरणामध्ये दिल्याशिवाय तर तुझे भक्ती विन माया बापा, 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 अनेक काही नाही मागणे, काही नाही मागणे, सुख संपदा राज्य चालधने, सुख संपदा राज्य चालधने, साकडे न पडे तुझ देणे, साकडे न पडे तुझा विनय, तुझे भक्ती विन माया बाबा, माया बाबा, तुझे भक्ती विन माया बाबा, तुझे भक्ती विन माया बाबा, तुझे भक्ती विन माया बाबा. भुके भक्तिवीण माये बापा. केवढं सुंदर गोड प्रमाण आहे. वेळ झालेले म्हणून न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा गुण गायन आवडे, हेच माझी सर्व जोडी. जगात दोन भक्त आहेत महाराज, एक मागणारा भक्त आहे, एक न मागणारा भक्त आहे. एक छोटंसं दृष्टांत सांगतो, सेवा संपतो, लक्ष द्या. महाभारतामध्ये पांडवांनी देवाला मागितलं. पांडवांनी काय मागितलं? देवाला मागितलं. पण पांडवाचाच भाव असलेल्या कर्णाने काही मागितलं का? काहीच मागितलं नाही. पण कर्ण कमी नव्हता बरं का. आता हे साहित्यकाराने कोणाला कुठं कोणत्या दर्जात नेऊन ठेवते त्यांचं डोकं वेगळंच. मला एक ते आर्याची चाक लिहिणारा साहित्यिक भेटला. आर्याची चाक नावाचं पुस्तक लिहिलं. आर्याचे 5 चाक म्हणजे 5 पती केले, आर्य म्हणजे द्रौपदी केलं, असा त्यांनी अर्थ लावला. आणि त्याचा माझा संवाद झाला. आता ते काय झाला ते नाही बोलायचं, पण हे साहित्यिकाचं डोकं कुठं बी लागत. महाभारतात वर्णन आहे. देवाने विचार केले, युद्ध झालं, कर्णाने बाण मारावा तर देवाचा रथ 3 हात मागं जायचा बाण लागल्यावर, आणि अर्जुनाने बाण मारला कर्णाच्या रथाला तर ते 7 हात मागं जायचं. अर्जुनाला अभिमान व्हायचा, देवा मी 1 बाण मारलं तर त्याचं 7 हात रथ मागं गेला, आणि त्यांनी मारलं तर 3च हात माझा रथ मागे गेला. देव म्हणले, मूर्ख आहे का? अरे मी बसलो या रथावर. या रथावर कोण आहे? मी आहे. मी असताना जर माझा रथ मागं जातो तर केवढा बलवान असेल. आणि दुसरी गोष्ट महाराज, सगळं युद्ध संपलं, आता सेवा संपतो, क्षमा करा. देवाला कर्ण गेल्यानंतर डोळ्यातून पाणी आलं. देव म्हणले, सगळे मला मागितले पण कर्णाने काही मागितलेलं नाही. म्हणून देव त्याच्याकडे गेले. कर्णाच्या हातावर बाण मारलेले, लोळ झालेले, रणांगणात पडलेला देव चालत गेल्यानंतर देवाच्या पायाचा आवाज आल्यानंतर कर्णाने आपली मान वर करून पाहिली. हात जोडायला गेले तर हात जोडता येत नव्हते, लुळे झालेले. आणि तो खाली पडल्या पडल्या देवाला म्हणला, देवा अरे सगळ्या जगाला मागितलेलं दिलंस, पण मी तुला काही मागितलेलं नाही, मागणार पण नाही, पण आलंस का? देवा एवढ्या कूटनीतीने तू मला मारलंस, जर काही इच्छा असेल तर पूर्ण करून घे, माझ्यात प्राण आणि आहे, पण आलंस का? देव म्हणले, कर्णा
मागण्यास आलोय मी. देवा मागण्यासाठी आले. देवा माझ्याकडे काहीच उरलं नाही, माझा प्राण आहे, तुम्ही घेऊ शकता, स्वाधीन करू. ते म्हणले नाही नाही तसं नाही, तुझ्याकडे एक वस्तू आहे आणि ती मी मागतो. म्हणले काय देवा? काय नाही रे, तुझ्या तोंडात एक सोन्याचा दात आहे. मागसी पाडून तेथे दात तयारे, मागसी पाडून तेथे दात तयारे, मागसी पाडून तेथे दात तयारे, मागसी पाडून तेथे कर्ण भिडता समरंगणी, कर्ण भिडता मागसी पाडून तेथे दात तयारे, मागसी पाडून तेथे दात तयारे, मागसी पाडून तेथे दात तयारे, तेथे दात तयारे. केवढं समर्पक प्रमाणे महाराज भगवान संत वर्णन करतात. देव सांगतात की कर्णा, अरे मागायला आलेलो आहे. कर्णाने सांगितलं देवा सोन्याचा दात आहे, घ्या ना, माझ्या हातात ताकद नाही. देव म्हणले मी जर हाताने घेतलं तर लोक म्हणतील. कर्ण व्याकुळ होऊन पडल्यानंतर सुद्धा देवाने थोडं नाही, थोबाड फोडून त्याचा दात घेतला. थोबाड फोडून दात घेतला आणि त्याची कीर्ती या पांडवापेक्षा महान करण्यासाठी देव म्हणले कर्णा, अरे मी जगाला देत आलेलं आहे, मागितलं नाही, फक्त तुला मागतो, दात देशील. तर कर्णाने महाराज आनंद झाला. त्या क्षणाला सगळं दुःख विसरून गेलं. ते म्हणला देवा दात द्यावं वाटतं, पण माझे हात व्याकुळ आहेत, तुम्ही घेता? देव म्हणले अजिबात नाही, तुझ्या हाताने दे. मग त्यावेळेला कर्णाने आपला जबडा भूमीवर आदळत होता महाराज. आपलं मुख त्यांनी भूमीवर असा दगड फोडल्यासारखा आपण तो आपटीत होता आणि सगळे दात पडले, पण सोन्याचा पडत नव्हता. केवढी व्याकुळता आहे महाराज, केवढी भक्ती आहे. कर्णाला ओळखलो नाही आम्ही, फक्त आपण संगती दुर्योधनाची केली कर्ण, पण कर्ण बलवान होता आणि एवढं करून सुद्धा दात नाही पडला. त्यावेळेला मात्र कर्ण हरला. हाय ओकलून रडायला लागला, देवा परीक्षेचा आता संपला वेळ, म्हणे माझ्या ताकदहीन झालेलो, माझा दात काढून घे, नाही तर माझा प्राण काढून घे, मी आता देऊ शकत नाही. देव म्हणले कर्णा, आता हीच तर तुझी घडी आहे, दे, मला दात पाहिजे तुझा. पुन्हा त्यांनी जमिनीवर आपलं थोबड आदळलं आणि महाराज दात पडल्यानंतर तो दात त्यांनी लुळ्या हाताने उचलून देवाच्या हातात ठेवला आणि या जगतामध्ये पांडवापेक्षा उदार कर्ण झाला. आत्ता महाराजांनी प्रमाण बोलले. मागणते एक दोन प्रकार आहेत, एक मागणार आहे आणि एक देणार आहे. देव परमात्मा जो देवाला आवडतो तो मागतोही आणि देतोही. तुम्ही संसाराच्या म्हणजे दुर्योधनाच्या संगतीत असाल तर देवाला ओळखा, तो दिल्याशिवाय राहत नाही. न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गायना आवडी. हेच माझी सर्वजडी विठोबा म्हणून देवाची भक्ती करत असताना मागा तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गायना आवडी. हीच माझी सर्व जोडी. गर्भवासाचं दुःख अनंत जरी असलं तर परमात्म्याच्या संगतीत असल्यानंतर ते दुःख न असता ते सुख वाटू लागतं महाराज. गर्भवासी दुःख नाही येता जाता, गर्भवासी दुःख नाही येता भक्तीसाठी येत असला तर नाही. हृदय असता नाम तुझे.
हा हृदयात भगवंताचं नाम जर असलं तर हे सुद्धा दुःख शुल्लक वाटतो. म्हणून आम्हाला संगती संताची, मुखामध्ये भगवंताचं नाम, आणि असा हा कळस आहे. हा अभंग काय आहे? कळस. मंदिराचं कळस झालं, कळसाचा कार्यक्रम. मंदिराचं कळस होणं हे त्याचं लक्षण आहे की पुढे बांधकाम नाहीच. देवळाच्या कामा कळस. आणि जीवनाच्या या मागणीचं कळस हे मागितल्यानंतर दुसरं नाहीच हे कळस आहे. आणि एक बार मोक्ष मागितल्यानंतर तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. कळस. मोक्ष भेटल्यानंतर पुन्हा त्याला येणं जाणं नाही. आजच्या या कळसाचा कार्यक्रम आमचंही शेवट कळसासारखा व्हावा, पुढं काहीच राहू नये अशी प्रार्थना करूया. नाहीतर लोक म्हणतात एक बार असंच कीर्तन झालं, जरा 10 मिनटं जास्त झाले बाबा, 10 मिनटं. हळूच आला तिकून ते कोण बोलले महाराज, हातात दांडकं होतो. कोण बोले? अरे कीर्तन किती झालं म्हणजे काही 5 मिनिटे करायचं का? 1 घंटा झालं. ते दुसरा आला, ते म्हणला हे असं बोल. ते म्हणलं तू 5,000 पट्टी माग मला. किती हजार? 5,000 पट्टी माग. असं कीर्तन काय करायचं? जेवढ्या जेवढ्या गावात कीर्तन चालू आहे तिथंच दुकानं चालू आहे. कशाचे? आणि तेच म्हणणार आहेत देवा तायसा उपकार देहाचा विसर पाडी. असा देहाचा विसर पडतो महाराज, असा देहाचा. त्याला घरदार काहीच कळत नाही. मला एक गोष्ट लक्षात येणार, पेलेला माणूस रोडवर पडत नाही, कडलाच काऊन पडतो काय माहिती? कुठं पडतो ते? कडलाच पडतो ते, मधी पडतच नाही ते. त्याला माहिती आहे मधी पडलं की गाडी जाते अंगावर, मरतो ते. काट्या कुठेत काय ना, लय अवघड आहे महाराज. विषय येतो त्याचा, वेळ कमी आहे. असलं सांगत बसलो असतो सुरुवातीपासून आतापर्यंत लय झाले असते सांगायला. सांगावं नाही वाटत मला. तुम्ही सांगा म्हणलं तर सांगा, पण लय वाटत मला सांगायला नाही वाटत. एक बार बाजारला गेलं इथून एक माणूस मोटरसायकलून. पहिलं टमाटे घेतलं. काय घेतलं? त्याच्यानंतर आलू घेतले, त्याच्यानंतर काकडी घेतली, त्याच्यानंतर भोपळी घेतली. टमाटे राहतात का खाली? पाणी होऊन गेलं. आणि ते टमाटे घेऊन येताना गाडीवरून पडलं, ती लावून आलं. काळ्या बोर्डावर पांढऱ्या अक्षरात लिहिलेलं बघितलं आणि गेलं. लावून आल्यानं ते पडलं. येताना जाताना लोक पाहू लागले, प्रत्येक लोक येऊन बघू लागले काय मूर्ख माणूस आहे. बाया म्हणू लागल्या काय येड आहे, संसार धुळीला मिळवला, सगळं झाला. सगळं येणारे जाणारे शिवाय द्याले, पण एक मात्र तिथंच होता महाराज. त्यानं सारखं बघू लागला. त्यालाच लोक म्हणले 1.5 घंटा झालं हे त्यालाच बघते, ह्याचा भाऊ आहे का चुलत आहे? त्याला विचारले कोण आहे? ते म्हणला मी कोणीच नाही. मग पाहतो काय? त्यानं म्हणला मी सगळं फिरलो गाव, पण एवढी चढलेली कुठं मिळती त्याला विचारायचे. ते उठूनच एवढी चढलेली, ते उठल्यावर मला सांगेल ते उठूनच म्हणे. विषय येतो त्याचा झाला. महाराज अशी चुटकीले रात्रभर सोंग करणारे सांगत बसतील, तमाशा करणारे सांगत बसतील, पण याच्यात मजा नाही. याच्यात काय नाही, मजा नाही. ज्ञानेश्वरी लिहित असताना 35 माणसं होते. किती होते? 35. कीर्तनाला 10 लाख समाज आहे, हे देणं घेणं नाही, पण ऐकणारे किती आहेत हे याचा विचार आहे. चांगलं ऐकणारे किती आहेत? ज्ञानेश्वरी लिहिणारे फक्त 35 ते 40 माणसं होते नेवाशात. आज ज्ञानेश्वरी करोडो अरब लोक ऐकतात, हे परमार्थ आहे. आणि कीर्तनाला 7 लाख समाज आहे, पण कीर्तनात झालेला अभंग त्याच्या लक्षात नाही, हे आमचा परमार्थ आहे. ही शोकांतिक आहे. हे काय शोकांतिक आहे. मला जास्त बोलून गेलो, क्षमा करा. म्हणून होता होईल तेवढं तुकोबरे म्हणले लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. महाराज कीर्तन ऐकल्यानंतर कमीत कमी 1 घंटा तंद्री नाही गेली पाहिजे. त्याचं नाव कीर्तन. किती घंटे?
24 नाही सांगा. कीर्तन ऐकल्यानंतर 1 घंटा त्याच्या डोक्यातलं विठ्ठल नाही गेलं पाहिजे, 1 घंटा त्याच्या डोक्यातलं तुकोबारांचं चरित्र नाही गेलं पाहिजे, 1 घंटा त्याच्या डोक्यातलं अभंगाचं चिंतन नाही गेलं पाहिजे, 1 घंटा त्याच्या डोक्यातलं कीर्तनाचा जो आनंद आहे तो गेला नाही पाहिजे. त्याचं नाव कीर्तन चांग. कीर्तन चांग होयांग. कीर्तन ऐकले, शर्ट झाडले, सगळं झडकिले, चाले घरी. कुठे गेलं रे म्हशीचं दावं सुरू झालं. असो गर्भवासाला या पण दुसऱ्या नाही. विषय संपला आता, क्षमा करा. गर्भवासाला या पण संताच्या किंवा संताच्याच या, संताच्या कुळात या. दुसऱ्याच्या गर्भवासाला हजारो लोक येतात जातात, किंमत नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर